वसमत तहसील कार्यालयाअंतर्गत आडगाव रणजीबुवा तलाठी सज्जा कार्यालयात घुसून मागील 28 ऑगस्ट रोजी तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तीक्ष्ण हत्यार पोटात खुपसून खून केल्याची घटना घडली। रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। रिपब्लिकन सेनेतर्फे निवेदन देऊन मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। जातीवादी आरोपीचं करायचं काय? जातीवादी आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। संतोष पवार यांच्या पत्नीचं पुनर्वसन झालंच पाहिजे। आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये जो शिवशाही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र संबोधल्या जातं, या महाराष्ट्रामध्ये एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची आणि त्याही बौद्ध कर्मचाऱ्याची ऑफिसमध्ये निर्गुण हत्या होते, हे प्रशासनाचं कुठंतरी अपयश आहे। त्यामुळं हे सर्व जो नियोजित कट आहे, जो आमचा बौद्ध तलाठी संतोष पवारांचा खून झालेला आहे, हा पूर्वनियोजित खून होता। त्यामुळे या कटामध्ये अनेक आरोपी आहेत। फक्त पोलिसांनी एकच आरोपी अटक केला आणि आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचं रिपब्लिकन सेनेचा आरोप आहे की तो आरोपी एकटा नसून त्यामध्ये अनेक लोक सहभागी आहेत। ते अनेक त्याचा सीडीआर तपासून अनेक लोकांचा सहभाग उघडकीस करावा, त्यामध्ये कोण मध्यस्थी केली आहे ते उघडकीस करावं आणि त्या देखील लोकांना 6 आरोपी करून तुरुंगात टाकावं, अशा प्रकारची रिपब्लिकन सेनेची भूमिका आहे। समाज कल्याणाच्या वतीनं तात्काळ त्यांना मोबदला मिळत असतो, त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे? खरं तर 27 ऑगस्ट रोजीची घटना आहे। एवढं मोठं हत्याकांड झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची पहिली जबाबदारी ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाची असते व समाज कल्याणाधिकाऱ्याची असते। परंतु दुर्दैवानं बौद्ध आमच्या अधिकाऱ्यांची कत्तल होत असताना अशा प्रकारचे सरकारी अधिकारी, मग ते कलेक्टर असतील किंवा समाज कल्याणाधिकारी, ही जर बघ्याची भूमिका घेत असेल तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची त्यांनी नोंद घ्यायला आवश्यक आहे।